रिव्ह्यू सिस्टीम त्यांच्यासाठीच असेल. कुठलाच गोलंदाज किंवा फलंदाज रिव्ह्यू मागणार नाहीये. आणि ते चित्र जर रिप्ले मध्ये चेक झालं नाहीये, रिप्ले मध्ये ते चित्र योग्य पद्धतीने दिसलं नाहीये, तर ऑनफिल्ड अंपायरचा जो पहिला डिसिजन असेल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. मॅच 2 मिनिटं थांबवायचे. गुणलेखक अजूनही समालोचन कक्षामध्ये जोडलेले नाहीयेत. हॅलो, हॅलो, माईक चेक चेक. मॅचला झाली सुरुवात. पहिला चेंडू उजव्या खूपच दूर होता. मुख्य पंच वाईट घोषित करतात. एक सिंगल धावी ते कुंदे बीट टीमच्या खात्यामध्ये. स्ट्राईक एंड वर जय, तर नॉन स्ट्राईक एंड वर वैभव. ही सलामीची जोडी, ही पारंपरिक जोडी नेहमीच कुंदे बीचं नेतृत्व करत असताना जाते. यावेळी समोर खेळलाय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील अचूक होती. एक चेंडू 2 धावा अशी सुरुवात झाली कुंदे बी टीमची. पहिल्या सामनाच्या दिवसातील कुंदे फाटा विपक्ष कुंदे बी. पहिले षटक प्रताप यांचं. पहिला चेंडू वाईट होता, त्याच्यानंतर एक सिंगल धाव प्रतापने खर्च केली. राऊंड द विकेटने यावेळी बॉटमॅनची कडा लागली होती. इथे रनआउटची संधी, परंतु फेकी अचूक नव्हती. नॉन स्ट्राईक इन वर जर फेकी झाली असती तर विकेटचं पतन झालं असतं. अजून एक चौटी सिंगल धाव वैभव आणि जयनी पूर्ण केली. टीमची धावसंख्या 3 वर. सलामीवीर जय, चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख या परिसरामध्ये राहिली, यावेळी त्याला देखील शांत ठेवले. ऑन सेटला चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोचून जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत एकच सिंगल धाव जयच्या खात्यामध्ये. मॅन्डेटरी पॉवर पेचं षटक सुरू आहे, परंतु आतापर्यंत मोठे फटके खेळू दिलेले नाहीयेत. गोलंदाज प्रताप याने पहिल्या 3 मध्ये 4 धावा खर्च केल्यात. त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा धाव वाईटच्या रूपाने खर्च केली होती. वैभवसाठी यावेळेस हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग मध्ये पोचलाय, परंतु कॅच सुटली. प्रयत्न चांगले केले, इथे 2 धावा येतील वैभवच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 6 वर जाऊन पोचते. सोपा झेल होता, उंची गाठली होती स्क्वेअर लेग मध्ये, परंतु पकडता आला नाही. क्षेत्ररक्षक होते प्रमोद बरब, झेल सुटला. एक महत्वाचा कॅच सोडलाय. जय सध्या 2 चेंडू मध्ये 2 वर खेळतोय, तर त्याच्या सोबतीला वैभवने 2 चेंडू मध्ये 3 धावा आपल्या खात्यामध्ये वैयक्तिक जमा केलेत. इथे फ्रंट फूट ओपन करून कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मधून गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क करू शकला नाहीये. टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग होत असताना थोडी उंची देखील होती. बाउन्स देखील पाहायला मिळाला. हा डॉट चेंडू प्रतापच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. ओव्हरचा शेवटचा चेंडू, बॅटची एज, विकेटचं पतन. पहिला आदरा कुंदे बी टीमला वैभवच्या माध्यमातून.
एक ओव्हरचा खेळ समाप्त झाले. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट कुंदेपाटा टीमच्या गोलंदाज प्रतापने आपल्या नावावर केली. यशस्वी षटक आपल्याला पाहायला मिळालं. कुंदेपाटा टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षणाचा निर्णय घेतला आणि पॉवर पे मध्ये चांगली गोलंदाजी प्रतापच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वैभवला डगआउटला पाठवलं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6च धावा खर्च झाल्यात. चांगली सुरुवात या डावामध्ये कुंदेपाटा टीमच्या माध्यमातून. पहिली विकेट केल्यानंतर मैदानामध्ये जयची साथ देण्यासाठी नवीन बॅटर कुंदन. क्षेत्ररक्षणाच्या विवरचनेमध्ये थोडासा बदल करावा लागेल. खूप सारा मोठा बदल करावा लागेल कारण का पहिले षटक हे पॉवर पेचं होतं आणि ते संपल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. ऑफ साईडला विचार केला तर डीप कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, विकेट किपर आणि त्याच्या पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक गली क्षेत्रामध्ये, दुसरा शॉर्ट फाईन लेग. लॉंग ऑफ लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग असं ऑन सेटला क्षेत्ररक्षण ठेवले गेले. दुसऱ्या ओव्हरचा हा पहिला चेंडू बॅटची एज लागली. स्लिप मधून चेंडू चाललाय मागच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव ओव्हर थ्रो झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु एकच सिंगल धाबेवर समाधान मानावं लागतं बॅटर जयला. सिंगलच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचेल 7 अंकावर. दुसरं षटक सागर यावर ही जबाबदारी दिली. पहिल्या चेंडूचा विचार केला तर पुलर लेंथ मध्ये होता. अगदी बॅटची बॉटम एज लागली. स्लिप मध्ये जात असताना चांगलं क्षेत्ररक्षण झाले. एका सिंगलने स्ट्राईक वर यावेळी कुंदन पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड बॅटर आहे म्हणूनच क्षेत्ररक्षणाच्या विवरचनेमध्ये थोडासा बदल करावा लागतो कुंदेपाटा टीमला. तो बदल केलाय. राईट आणि लेफ्टीचं कॉम्बिनेशन जेव्हा मैदानामध्ये असतं तेव्हा थोडीशी डोकेदुखी असते कर्णधाराला, गोलंदाजाला. यावेळेस उडवलाय, ताकदीचा वापर केला परंतु इलेव्हेशन झालेलं नाहीये. क्षेत्ररक्षक नव्हते. गोलंदाजाने प्रयत्न सुंदर केले परंतु कॅच पकडू शकला नाहीये. इथे 2 धाबा येतील कुंदनच्या खात्यामध्ये. खातं ओपन केले कुंदनने. टीमची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचते. दुसरं षटक सध्या सुरू आहे परंतु अजूनही मोठा फटका आलेला नाहीये कुंदी बीच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 9 वर, एक गडी बाद. त्यामध्ये कुंदनने नुकतंच खातं खोललंय तर जयचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 3 धावांवर तो सध्या नॉन स्ट्राईक एंडवर खेळतोय. चांगली गोलंदाजी सागरची. यावेळेस फुल टॉच पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत सरळ त्याच्या हातामध्ये. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय आणि जोपर्यंत उचली करून फेकी केली जाते तोपर्यंत दुसरी धाव पुन्हा पूर्ण होते. टीमची धावसंख्या 11 वर, एक विकेट. अजूनही या ओव्हरचे 3 चेंडू शिल्लक आहेत. सुरुवातीच्या 9 चेंडू मध्ये एकही चौकार षटकार पाहायला मिळालेला नाही. म्हणजेच चांगली गोलंदाजी टॉस जिंकल्यानंतर मसोबा स्फोट कुंदेपाटा टीमची आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटचा प्रॉपर संपर्काने एज लागल्यानंतर फाईन क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. चौकाराचं संरक्षण केले. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करत होते. पुन्हा 2 धावा येतील. जरी मोठा फटका आला नसला तरी देखील कुंदनचा विचार केला तर प्रत्येक चेंडूवर आतापर्यंत त्याने 2 धावा जमा करण्याचा प्रयत्न केलाय. टीमची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली. 200च्या स्ट्राईक रेटने सध्या कुंदन बॅटिंग करतोय. त्याच्यासमोर सागर गोलंदाज. यावेळेस समोर केलाय. क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये. दुसरा हादरा कुंदे बी टीमला. कॅच आउट कुंदन. दुसरी विकेट 13 या धावसंख्येवर.
अजून या ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी कुंदेफाड्या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सागरने 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केलेत. या ओव्हरमध्ये एक विकेट देखील आली आहे. धावांसाठी थोडासा संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये कुंदे बी टीम साठी. 13 वर 2 विकेट गेलेत. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू, दुसरी विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर स्ट्राईक एंड वर रोहित, त्याच्या सोबतीला नॉन स्ट्राईक एंड वर सलामीचा वीर जय आहे. दोन्ही सख्खे बंधू यावेळेस कुंदे बीचं नेतृत्व करण्यासाठी खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळतील. लेफ्ट हँड राऊंड द विकेटने रोहित साठी यावेळेस काउ कॉर्नर मध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये. विकेट क्रमांक 3. ओव्हरची समाप्ती. आलं नाहीये रोहित या बॅटरला. रोहितच्या रूपाने तिसरी विकेट. 13 या धावसंख्येवर 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मसोबा स्पोर्ट कुंदेफाटा टीमच्या माध्यमातून. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 13 धावा खर्च करत असताना 3 विकेट प्राप्त केलेत. इथून एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. जरी 3 विकेट गेले असले तरी देखील सलामीचा वीर जय सध्या खेळपट्टीवर आहे. तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी अक्षयवर दिली गेली आणि त्याच्या समोर जय. परंतु तिसरी विकेट खेळल्यानंतर नवीन बॅटर नॉन स्ट्राईक वर बंटी. बॅटिंग लाईन चांगली आहे कुंदे बी कडे. इथून चांगली सुरुवात करावी लागेल. ती केली जाईल का जयच्या माध्यमातून? राईट हँड ओव्हर द विकेटने. यावेळेस थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू होता परंतु बाउन्स कमी होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला फाईन क्षेत्रामध्ये परंतु संपर्क नाहीये. अगदी विकेटच्या वरून चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट चेंडू. धावांसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये जय बजरंग कुंदे बी टीमला. चांगली गोलंदाजी राहिली आहे कुंदेफाटा टीमच्या माध्यमातून. सुरुवात करावी लागेल तरच एक चांगला स्कोर उभा होऊ शकतो. इथून सुरुवात केली जाईल का जय पाटीलच्या माध्यमातून? फुल टॉच चेंडू समोर खेळलाय. काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये. अजून एक मोठी विकेट प्राप्त झाली या ओव्हर मध्ये. चौथा हादरा. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने हा विकेट गेलाय. अगदी फुल टॉच होता. ताकदीचा वापर केला परंतु इलेव्हेशन नाहीये. काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले आणि सुंदर झेल. चौथी विकेट 13 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी आपल्याला कुंदेफाटा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपण चर्चा करत होतो जय पाटीलची की हा खेळाडू आहे तोपर्यंत आशा असतील कुंदे बी टीमला परंतु त्याने देखील नाराज केले. मोठे फटके सजवण्याच्या नादामध्ये एका पाठोपाठ एक असं 4 विकेट गेलेत. तिसरं षटक सुरू आहे परंतु धावसंख्या 13 वरच स्थिर झाली आहे.
सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. टीमची धावसंख्या 22, 4 विकेट. बंटीच्या माध्यमातून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. कार्पेटच्या साहाय्याने काउ कॉर्नर मध्ये चेंडू चाललाय, तिथे एक सिंगल धाव येते बंटीच्या खात्यामध्ये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना जय बजरंग कुंदे बी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 4 विकेट 23 धावा. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मसोबा स्पोर्ट कुंदे फाटा टीमच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 ओव्हर मध्ये फक्त 23च धावा खर्च झाल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये प्रतापने 6 धावा खर्च करत असताना 1 विकेट प्राप्त करून दिली. सुरुवात दमदार होती. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये सागरने 7 धावा खर्च केल्या, तिथे त्याला देखील 2 विकेट आल्या. आणि आता तिसऱ्या ओव्हर मध्ये अक्षयने 10 धावा खर्च करत असताना त्याच्या खात्यामध्ये देखील 2 विकेट आल्यात. अशा 4 विकेट गमावल्यात. एम्बूर वरून राहुल पाटील आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं देखील या सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. वेलकम. शेवटचं षटक या ओव्हर मध्ये किती धावा येतील? आतापर्यंत 3 षटक कुंदेफाटा टीमच्या नाबावर राहिलेत. चांगली गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांनी केले, परंतु या स्लॉग ओव्हर मध्ये धावा जमा कराव्या लागतील कुंदे बी टीमला. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता, ऑन साइडला पुल केला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बंटीच्या माध्यमातून या इनिंगचा दुसरा षटकार. बॅटरच्या माध्यमातून या इनिंग मध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. तो बॅटर म्हणजेच बंटी शेलार. आज त्याचा वाढदिवस आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून कुंदे बी च्या माध्यमातून आपण त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. शुभेच्छांचा पाऊस होतोय आणि धावांचा दिवस देखील त्यांनी पाऊस केले, कारण का थोडासा कुंदे बी संघ संकटात होता आणि त्यावेळी संकट मोचकाची भूमिका या बंटी शेलारने पार पडली. या इनिंग मध्ये 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. वैयक्तिक बंटीचा विचार केला तर 5 चेंडू मध्ये 16 धावांचं योगदान त्याने दिले. सध्या तरी टीमची धावसंख्या कुंदे बी ची 30 वर जाऊन पोहोचली. 4 विकेट गेलेत. सुनी या पहिल्या इनिंगचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये किती धावा येतील? स्ट्राइक एंडवर गणेश. एका चेंडू मध्ये 1 धाव त्याने देखील प्राप्त केली आहे. राईट हँड ओव्हर द विकेटने अकुट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेचलाय डीप मिड विकेट मध्ये हवेमध्ये आहे. गॅप मधून चेंडू चाललाय, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. सर्व फलंदाजांनी नाराज केलं, परंतु इथे चांगली बॅटिंग गणेश आणि बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळते. राईट हँड ओव्हर द विकेटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, अपील पाहायला मिळाली. बॅटची एज होती. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत एक सिंगल धाव गणेशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 वर. 4 विकेट गेल्यानंतर कुठेतरी या सामन्यामध्ये चांगली कामगिरी चांगली बॅटिंग केली ती बड्डी बॉय बंटीने. 5 चेंडू मध्ये 16 धावांचं आतापर्यंत योगदान, त्याच्यामध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. नितीन यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक दूरवरून येईल, प्रयत्न सुंदर केलेत, जबरदस्त कॅच. रिप्ले मध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने हा झेल पकडला. थँक्यू. पाचवा विकेट कुंदे बी टीमचा. बाद होण्यापूर्वी बंटीचा विचार केला तर 16 धावांची वैयक्तिक खेळी त्यांनी साकारली. त्याच्यामध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. कुठेतरी कुंदे संघ संकटात होता आणि त्या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न बंटीने केले. चांगला खेळ बंटीने देखील दाखवलाय. सध्या तरी टीमची धावसंख्या कुंदे बी ची 35 वर जाऊन पोहोचली. 5 विकेट गेलेत. त्याच्यानंतर युवराज स्ट्राइक एंडवर.
या इनिंगचा शेवटचा चेंडू नितीनच्या माध्यमातून चपलवून खेळण्याचा प्रयत्न फाईन क्षेत्रामधून चेंडू वन बाउन्स मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा येतोय शेवटच्या चेंडूवर चौकार. इनिंगची समाप्ती रिप्ले मध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने चपलवून या ठिकाणी हा फटका सजवलाय. ऑफ स्टंपवर स्पोर्ट कुंदेपाडा टीमला 4 ओव्हर मध्ये 24 चेंडू मध्ये 40 धावांची गरज. हॅलो माइक चेक. सर्वांचं सहर्ष स्वागत. क्रिकेट म्हणजे काय? अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. यश आणि अपयशाचे धडे शिकवणारा संघर्षाचा डाव म्हणजे क्रिकेट. चेंडू आणि फलीचा संपर्क म्हणजे क्रिकेट. गोलंदाज फलंदाज यांच्यातील लढाई म्हणजे क्रिकेट. समालोचन कक्षाचा आवाज म्हणजे क्रिकेट. प्रेक्षकांची गर्दी म्हणजे क्रिकेट. जिंकल्यानंतर आनंद देणारा व हरल्यानंतर दुःख पचवायला शिकवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्षेत्ररक्षकाची मेहनत, गोलंदाजाचा वेग, फलंदाजाची ताकद म्हणजे क्रिकेट. 11 खेळाडूंचा सांघिक खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे शान आहे तर कोणासाठी जान आहे. क्रिकेट कोणासाठी धडकन आहे तर क्रिकेट कोणाचं तरी प्रेम आहे. क्रिकेट कोणासाठी भावनांचा खेळ आहे तर सर्वांसाठी ठरलेला लोकप्रिय खेळ आहे. संघर्ष, एकता, ओळख, चर्चा, अभिमान, संबंध, मैत्री, भावना, प्रेम, आपुलकी, युद्ध, लोकप्रियता या सर्व गोष्टींचं पुस्तक म्हणजे क्रिकेट. धन्यवाद. हा क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. मसोबा स्पोर्ट आणि त्यांच्या विपक्षामध्ये कुंदेबी यांच्यामध्ये आजच्या दिवसातील ही पहिली लढाई. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना कुंदेबीची धावसंख्या कमी बनली आहे. 40 धावांचे लक्ष आहे. लक्ष खूपच कमी आहे. रिक्वायर्ड रनचा विचार केला तर 10.00 ची सरासरी जरी गाठली तरी देखील मसोबा स्पोर्ट कुंदेपाडा संघ अगदी सहजतेने जिंकू शकतो. 24 चेंडू मध्ये फक्त 40 धावांची गरज. चांगली गोलंदाजी पहिल्या डावामध्ये आपल्याला मसोबा स्पोर्ट कुंदेपाडा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि दुसऱ्या डावामध्ये या 40 धावा पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी पोहोचली. स्ट्राइक एंडवर अक्षय आणि नॉन स्ट्राइक एंडवर नितीन. परंतु हे समीकरण तोडण्याची जबाबदारी पॉवर प्ले मध्ये जय पाटील वर दिली गेली. काऊ कॉर्नर त्याच्यानंतर डीप मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये ठेवले गेलेत. राईट हँड ओव्हर द विकेटने जय पाटील अक्षयसाठी. पहिला चेंडू क्रॉस बॅटने ऑन साइडला खेळलाय. इनफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण परंतु एक धाव रोखता आली नाहीये. एक सिंगल धाव इथे अक्षयच्या खात्यामध्ये. खातं ओपन होतं मसोबा स्पोर्ट कुंदेपाडा टीमचं. यानंतरची मॅच असेल आजच्या दिवसातील दुसरी मॅच
आई गावदेवी एम्बोर आणि त्यांच्या विपक्षामध्ये DK कुंदे. या मॅच नंतर तो दुसरा सामना तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. इथे पुलर लेनचा चेंडू ऑन सेटला केलाय शॉर्ट मिड विकेट मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, परंतु फेकी अचूक नव्हती. फेकी जर अचूक झाली असती तर इथे रनआउटची संधी होती, ती गमावली. एक सिंगल धाव इथे नितीनच्या खात्यामध्ये. दोन्ही सलामीवीरांनी सिंगल धावेने आपलं खातं ओपन केले. पहिल्या 2 चेंडूमध्ये धावफलक 2 वर जाऊन पोहोचले. समीकरण सोपं आहे कुंदेफाटा टीम साठी, परंतु ते जर कठीण करायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. ऑन साइडला केलाय फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक सिंगल आली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव देखील पूर्ण केली. चांगली सुरुवात दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुंदेफाटा टीमच्या माध्यमातून लक्ष कमी आहे, छोटं आहे आणि त्याच्यासाठी समजदारीचा खेळ खेळणं गरजेचं आहे आणि तशीच सुरुवात दोन्ही सलामीवीरांनी केली आहे. पहिल्या 3 चेंडूचा खेळ समाप्त. धावफलकावर 4 धावा. राईट हँड ओव्हर द विकेटने बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केलाय. पॉइंटच्या वरून चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर पिच षटक असताना हा येतो या इनिंगचा पहिला चौकार. पहिल्या ओव्हर मध्ये सलामीवीर अक्षयने आतापर्यंत 3 चेंडू फेस केले, 7 धावांचे योगदान दिले. टीमची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे. जयच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग. यावेळी ऑफस्टंपच्या बाहेर होता. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे डॉट चेंडू. चुकीच्या फटकेची निवड केली होती कारण का उजव्या खूपच दूर ठेवला होता आणि अशा चेंडूवर ऑन साइडला स्वीप करणं शक्य नाहीये. इथे रिव्हर्सचा फटका, रिव्हर्स स्वीप जर प्रयत्न केला असता तर तो यशस्वी झाला असता. यावेळेस चांगला फटका ऑफ ड्राईव्ह केले, परंतु मिसफील थोडीशी पाहायला मिळाली. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून गणेश त्या ठिकाणी होते. एक सिंगल धाव ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्ती नंतर कुंदेफाटा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 वर. विकेट गमावली नाहीये. जी सरासरी पाहिजे मसोबा स्पोर्ट कुंदेफाटा टीमला ती सरासरी प्राप्त केली. 4 ओव्हर मध्ये लक्ष आहे 40 धावांचं. प्रत्येक ओव्हर मध्ये 10 धावा जरी आल्या तरी देखील मसोबा स्पोर्ट कुंदेफाटा टीम सहज हा सामना जिंकू शकते आणि तशी सुरुवात अक्षय आणि नितीनने या मॅच मध्ये करून दिली. आज सर्व प्रेक्षकांना सूचना असेल की टॉच बॉक्स मध्ये कोणताही प्रेक्षक खेळाडू बसणार नाहीये. काल एकच कॅमेरा होता, परंतु आज दुसरा कॅमेरा देखील आलाय आणि ते चित्र टॉच बॉक्स योग्य त्या पद्धतीने ऑन स्क्रीनवर आणण्यासाठी विनंती असेल की आपण कृपया करून संपूर्ण दिवस टॉच बॉक्स मध्ये बसू नका. दुसरं षटक योगेश म्हणजेच बंटी. पहिला चेंडू गती कमी होती, परंतु व्हाईट यॉर्कर चा हा नमुना दाखवले गोलंदाज बंटी शेलार याने. फलंदाजी करत असताना देखील 16 धावांचं योगदान बंटी शेलारने दिलं. आज त्याचा वाढदिवस आहे. ग्रामस्थ मंडळ कुंदे या स्पर्धेचे संपूर्ण आयोजक यांच्या माध्यमातून बंटीला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. इथे खराब चेंडू. लेन चांगली होती परंतु लाईन खराब होती. पुलर लेंथ मध्ये हा चेंडू होता परंतु लाईन अगदी खराब. वाईटचा इशारा. हा सामना जर जिंकायचा असेल कुंदे बी टीमला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल बंटीला. यावेळेस ताकदीचा वापर केला. बॅकलिप पूर्णपणे ओपन केली होती परंतु तेवढा संपर्क झाला नव्हता. इथे एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील्ड झाली आहे आणि तिचा फायदा घेत असताना दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. सरासरी कमी आहे, रिक्वायर्ड रेट कमी आहे आणि तो जर शेवटच्या 2 ओव्हर मध्ये वाढवायचा असेल तर या दुसऱ्या ओव्हर मध्ये बंटीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. दुसरं षटक सुरू. टीमची धावसंख्या 12 वर. पुन्हा ऑन साइडला केलाय. कार्पेटच्या सायने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. यावेळी चांगले क्षेत्ररक्षण. एकच सिंगल धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 या अंकावर. बेरजेचा विचार केला तर अजूनही कुठली विकेट गमावली नाहीये कुंदेफाटा टीमने. 13 धावा धावफलकावर लागलेत. अजूनही या ओव्हरचे 3 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हर मध्ये बंटी शेलारने 4 धावा खर्च केलेत.
परंतु विकेट आलेली नाहीये. इथे गतीमध्ये परिवर्तन. गुड लाईन वर पिच करत असताना थोडासा बाउन्स जरूर होता, परंतु गती देखील कमी होती. व्हेरिएशन दाखवलं गोलंदाज बंटी शेलारेने. 4 चेंडू या ओव्हरचे संपलेत, 4च धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी. यावेळेस ओव्हर पिच चेंडू लॉफ करून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा पहिला षटकार नितीनच्या माध्यमातून. काय सुरेख फटका सजवला नितीनने. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 19 वर. इथे पुन्हा समोरच्या दिशेने लॉफ केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा दुसरा धमाका नितीनच्या माध्यमातून. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना कुंदेफाटा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वर. हा रिप्ले तुमच्या समोर. अगदी ओव्हर पिच चेंडू होता, समोर लॉफ करून दिला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याला प्रेक्षक म्हणून तिथे राहावं लागलं. सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. 2 ओव्हर नंतर 25 धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्यात. समीकरण सोपं झालंय कुंदेपाडा टीम साठी, कारण का 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी फक्त 15 धावांची गरज. पार्टनरशिपचा विचार केला तर 24 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते अक्षय आणि नितीनच्या माध्यमातून. अक्षयने 8 चेंडू फेस केलेत, 11 धावांचं योगदान दिले, तर नितीनने 4 चेंडू मध्ये 13 धावांचं योगदान या सामन्यासाठी दिले. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली सलामीवीर नितीन आणि अक्षयच्या माध्यमातून. दुसरं षटक थोडस खर्चिक म्हणावं लागेल. 16 धावा खर्च केल्या बंटी शेलारने. पहिल्या ओव्हर मध्ये जर आपण विचार केला तर 9 धावा जय पाटीलने खर्च केल्या होत्या, परंतु प्लस पॉइंटचा विचार केला तर मसोबा स्पोर्ट कुंदेफाटा टीमने विकेट गमावली नाहीये. सलामीचे वीर अजूनही त्यांच्या खेळपट्टीवरच आहेत. दोघांनी चांगली बॅटिंग केली. समीकरण 12 चेंडू 15 धावांची गरज. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू समर स्ट्रेट ड्राईव्ह केले. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक पोहोचते, एक सिंगल धाव येईल. चेंडूचा खेळ शिल्लक 14 धावांची गरज. हे आव्हान छोट होतं आणि ते अगदी सोपं झाले, परंतु इथून चांगली गोलंदाजी जर युवराजने केली तर कमबॅक होऊ शकतं. विकेट प्राप्त करावे लागतील, डॉट चेंडू काढावे लागतील. खराब चेंडू होता, फुल टॉच, फुल करण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा, एक्स्ट्रा धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 वर. सरासरी कमी झाली. रिक्वायरमेंटचा विचार केला तर 7.9च्या सरासरीने इथून हा प्रवास सुरू ठेवावा लागेल. गोलंदाजी करत असताना पहिल्या इनिंग मध्ये देखील कुंदेफाटा टीमने चांगली गोलंदाजी केली आणि दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना देखील एक चांगली पार्टनरशिप आपल्याला अक्षय आणि नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळते. अकुट टप्प्याचा चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज लागली. लेग स्लिपच्या डोक्यावरून चेंडू मागच्या दिशेने जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. साठी 10 चेंडूचा खेळ शिल्लक, 9 धावांची गरज. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी ऑफ स्टंप वर आत येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हा रिप्ले आपण पाहूया कशा पद्धतीने क्लीन बोल्ड केले, दांडी गोल केली युवराजने. नितीनची लेग स्टंप उद्ध्वस्त केले. पहिली विकेट
समीकरण सोपं झाले मसोबा स्पोर्ट कुंदेपाटा टीम साठी. 9 चेंडू शिल्लक, 9 धावांची गरज. एक विकेट आता प्राप्त केली गोलंदाज युवराजाने. तिसरं षटक आपण सध्या पाहत आहे गोलंदाज युवराजाचं. 3 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्यात. एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आले. एक विकेट प्राप्त झाल्यानंतर सागर नावाचा बॅटर लेफ्ट हँड सध्या स्ट्राईक एंडवर. खूप टप्प्याचा चेंडू होता, बॅटची एज लागली, लेग स्लिप मधून चेंडू चाललाय फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर वेगाने. इथे चौकार येतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करत असताना लाईन थोडीशी खराब होती, बॅटची इनसाइड एज लागली, लेग स्लिप मधून गॅप मधून चेंडू मागच्या दिशेने आउटफील्ड फास्ट असताना हा चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 वर. समीकरण अगदी सोपं झालंय. 8 चेंडूचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज. 4 ओव्हरची मॅच होती परंतु अजूनही तिसऱ्या ओव्हर मध्येच आपण आहोत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या ओव्हर मध्येच ही मॅच संपली जाईल का? फुल टॉच होता, बॅटची एज लागली, स्लिप मध्ये गेलेल्या चेंडूवर एक सिंगल धाव येते. टीमची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. या ओव्हर मध्ये युवराजने आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या. एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आली परंतु आता सामना जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज. चांगला क्रिकेट दाखवलं या पहिल्या मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये मसोबा स्पोर्ट कुंदेपाटा टीमने. टॉस जिंकल्यानंतर नाणेफेक घेतली, गोलंदाजी चांगली केली आणि आता देखील बॅटिंग चांगली पाहायला मिळते. फुल टॉच होतो, ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी परंतु इथे 2 धावा पूर्ण झाल्यात. ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावांचा पाठलाग करत असताना मसोबा स्पोर्ट कुंदेपाटा टीमची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली. आमच्यापर्यंत ब्रेकिंग न्यूज येते. मागच्या आठवड्याचा विचार केला तर मसोबा स्पोर्ट कुंदेपाटा टीमने भोकरी या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकलं आणि आज देखील चांगला खेळ या पहिल्या सामन्यामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. समीकरण सोपं आहे परंतु क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण भविष्यवाणी करू शकत नाहीये, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. इथे कधी यश कधी अपयश येत असतं, संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष केला जाईल का या मॅच मध्ये कुंदे बी टीमच्या माध्यमातून, आणि ती संघर्षाची जबाबदारी दिली गेली गोलंदाज वैभव धनगर यांच्यावर. 6 चेंडू मध्ये 2 धावा डिफेन्स करण्यासाठी क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल केलाय. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंडवर सागर आहे. सध्या त्याने 2 चेंडू फेस केले, 5 धावांचं योगदान दिले. चौथ्या ओव्हरचा पहिला चेंडू आउट ऑफ स्टंप, एक्स्ट्रा धाव. सामना बरोबरीचा झालाय. जिंकण्यासाठी फक्त 6 चेंडू मध्ये 1 धावीची गरज आहे. त्याच्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. गावदेवी एंबोर विपक्ष DKC कुंदे यांच्यामधील दुसरा सामना. यावेळी स्लॉट मध्ये होता, सरळ पाठवून दिले फ्लॉट मध्ये, विजयी षटकार. अभिनंदन मसोबा स्पोर्ट कुंदेपाटा टीम, अभिनंदन. प्रमोद बरफ, नितीन, अक्षय, सागर. चेंडूवर षटकार ठोकला आणि